लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात त्याच्या तारखा फिक्स झालेल्या आहेत। 5 मार्च पासून तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। लाडक्या ताईंनो 5, 6, 7, 8 अशा 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्याला पैसे भेटणार आहेत। एकदम आनंदाची बातमी आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना आनंद झाला आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। खरंच ताईंनो बघा खूप वाट बघितली, यावेळेस बऱ्याच ताई या ठिकाणी निगेटिव्ह झाल्या होत्या, नकारात्मक विचार करत बसल्या होत्या की सर या ठिकाणी लाडकी बहिणी योजना बंद पडली का, सर या ठिकाणी बरेच आश्वासनं दिले जात आहेत, सर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सांगितली जात आहे ही तारीख या तारखेला भेटेल त्या तारखेला भेटेल, पण पैसे काही भेटत नव्हते। पण लाडक्या ताईंनो बघा आता अधिकृत माहिती समोर आलेली आहे। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं अंदाज वेगवेगळे मांडले जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक 5 ते 6 दिवसापूर्वी सांगितलं होतं की महिला दिन येतोय त्या दिवशी येऊ शकतोय या ठिकाणी, नंतर तुम्हाला होळीचा दिवस आहे, नंतर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला एक 24-25 तारीख पुढच्या मार्चची असेल किंवा अधिवेशन झाल्यानंतर बजेट झाल्यानंतर अशा बऱ्याच या ठिकाणी अंदाज व्यक्त केले जात होते। तर लक्षात घ्या सगळ्यांना या ठिकाणी यश आलेलं आहे। माझ्यासोबत बघा टीव्ही चॅनल वाले असतील किंवा इतर युट्यूबर असतील किंवा न्यूजपेपर वाले असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक प्रयत्न केला होता। बघा तुम्हाला मी बघितलं असेल मागच्या आठवड्यापासून एक 8 ते 10 दिवसापासून मी या ठिकाणी विचारत होतो की सरकार मायबाप तुम्हाला एक मागणी करतोय की सगळ्या लाडक्या ताईंना पैसे लवकरात लवकर पाठवावे, त्या या ठिकाणी चिंतित आहेत, या ठिकाणी त्या नाराज मध्ये आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो बघा मी या ठिकाणी सरकारला मागणी मागितलं होतं, आपण सगळ्यांनी या ठिकाणी सरकारकडे मागणी केली होती। त्याचबरोबर माझ्यासोबत असं म्हणत नाही की फक्त मी एकट्यानेच या ठिकाणी मागणी केली होती, सर्वांनी तुम्ही देखील सगळ्यांनी मागणी केली होती किंवा बरेच असे टीव्ही चॅनल वाल्यांनी पण या ठिकाणी न्यूज दाखवल्या होत्या। त्याच्यानंतर बाकीचे युट्यूबचे माझे काही मित्र आहेत त्यांची पण या ठिकाणी युट्यूबर आहेत त्यांनी पण या ठिकाणी आपल्या आपल्या चॅनलवर या ठिकाणी मागणी मागितली होती की बाबा सरकार मायबाप सगळ्यांनी लवकरात लवकर लाडक्या ताईंना पैसे द्यावेत, आणि या सगळ्यांची मागणी म्हणून असं समजू शकतो की बाबा ठीक आहे त्यांना पैसे अगोदरच कधी द्यायचे होते ते ठरलं असेल, पण आपण असं समजू शकतो की बाबा आपल्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि कुठे ना कुठे तरी बाबा त्याच्यासाठी ही तारीख समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो आता एक मोठा प्रश्न समोर आलेला आहे, तो म्हणजे 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र येणार का? 8वा हप्ता या ठिकाणी केव्हा मिळणार आहे तुम्हाला मी तारीख सांगितलेली आहे 5 मार्च। या ठिकाणी 5 मार्च पासून तुम्हाला वितरण सुरू होणार आहे। आज आहे 3 मार्च, म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे उद्या आणि परवा तुम्हाला परवापासून सकाळपासून वाटपाला सुरुवात होईल असं या ठिकाणी कोणी सांगितलेलं आहे? आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय। महिला व बाल विकास मंत्री ज्या ठिकाणी या पैसे पाठवत असतात त्या मंत्र्यांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे की 5 मार्च पासून आम्ही या ठिकाणी पैसे पाठवणार आणि 8 मार्च पर्यंत शनिवार पर्यंत सगळ्याला पैसे येऊन जातील। आता बघा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, हप्ता 1,500 रुपये भेटणार आहे का? म्हणजे 8वाच फक्त तुम्हाला हप्ता भेटणार आहे का? हा जो 9वा हप्ता आहे मार्च महिन्याचा हप्ता तो आत्ताच भेटणार आहे का, तो पुढच्या महिन्यात भेटणार आहे? बघा लाडक्या ताईंनो आता एक मोठी या ठिकाणी गैरसमज निर्माण होत आहे। बऱ्याच ताई या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत की सर नेमकं 1,500 रुपये येणार आहेत का 3,000 रुपये येणार आहेत का नंबर 3600 रुपये येणार आहेत? लक्षात घ्या बघा 1,500 रुपये म्हणजे 8वा हप्ता, लक्षात घ्या 1,500 म्हणजे कोणते 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत का असा एक प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे। त्याच्यानंतर 3,000 रुपये कोणते कोणते म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि हा 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्यात चालू आहे त्या महिन्याचे 9व्या हप्त्याचे पैसे म्हणजे एकत्रित 3,000 रुपये येणार आहेत का? प्रत्येकी 1,500 रुपये जर पकडलं आपण 1,500 रुपये पकडलं तर ह्याचे 3,000 रुपये येणार आहेत का 8वा आणि 9वा हप्ता? किंवा आता बऱ्याच ताईंचे असे पण प्रश्न येलेत सर 8वा हप्ता 1,500 रुपये आणि 9वा हप्ता या ठिकाणी सरकार म्हणलं होतं की मार्च महिन्यापासून आम्ही 2100 रुपये करणार आहेत, तर 2100 रुपये भेटणार आहेत का? तर अशाच रूपात 3600 रुपये आम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत का? असे बरेच प्रश्न समोर येत आहेत। लाडक्या ताईंनो बघा तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि एक लक्षात घ्या टीव्ही चॅनल वाल्यांनी पण एक गोष्ट सांगितलेली ती तुम्हाला मी पुराव्यासहित अगोदर दाखवतो। बऱ्याच ताईंना वाटतं की नेमकं प्रॉब्लेम काय आहे, नेमकं काय न्यूज आहे ती समजत नाही, त्याच्यामुळे अगोदर तुम्हाला टीव्ही मधल्या न्यूज दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी विषय सांगत आहे, काय विषय नेमका आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ती माहिती नंतर देणार आहे। अगोदर तुम्ही चॅनलवर टीव्ही चॅनलवर काय आलंय ते या ठिकाणी बघू शकता। साम टीव्हीची ही बातमी आजचीच बातमी आहे, साम टीव्हीची या ठिकाणी बघू शकता। आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी बोलत आहेत फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते 8 मार्चला मिळणार।
बघा त्यांनी सांगितलंय 5 मार्च पासून, पण आता ह्याने टीव्ही वाल्यांनी सांगितले 8 मार्चला येणार आहेत. लक्षात घ्या 8 मार्च पर्यंत येणार आहेत अशा स्वरूपाची एक बातमी आहे. आणि यांनी सांगितले फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते. बघा आता हे मी सांगत नाहीये, परत सांगतो लाडक्या ताईंनो, ही बातमी कोणाची आहे? साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे. आणि आदिती तटकरे मॅडम स्वतः काय बोललेत माहितीये का? त्या म्हणले फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला समजणार आहे की बाबा 1,500 रुपये येणार आहेत का हे पुढचे पण महिन्याचे हप्ते येणार आहेत. पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी सांगायचं, अजून एक तुम्हाला न्यूज दाखवतो आणि नंतर मी बोलतो. चला पहिले अजून एक न्यूज बघा. या ठिकाणी एबीपी माझाची न्यूज आहे. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते देणार. बघा ही एबीपी माझाची न्यूज आहे, साम टीव्हीची पण बातमी आहे आणि टीव्ही 9ची पण बातमी अशा स्वरूपात आहे की 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार आहेत, फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे. तर लाडक्या ताईंनो, माझं एक वैयक्तिक मत आहे, माझं म्हणजे माझं मत नाहीये हे, माझं असं वाटतंय की बाबा हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1,500 रुपये तुम्हाला भेटणार आहे. 1,500 रुपये कधी भेटणार आहेत तुम्हाला? एक 5 तारखेपासून 5 मार्च पासून 8 मार्च पासून भेटून जातील. म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला कोणत्या महिन्याचे आहेत? हे मार्च महिन्याचे 1,500 रुपये, सॉरी फेब्रुवारी महिन्याचे हे 1,500 रुपये तुम्हाला भेटून जातील. हे 5 मार्च पासून भेटून जातील. पण मला एक सरकारकडे परत मागणी मागायची लाडक्या ताईंनो. बघा परत तुमच्यासाठी मी परत एकदा सरकारकडे मागणी मागत आहे आणि माझ्यासोबत बाकीच्या युट्यूबर बांधवांनी जर मदत केली, त्यांनी देखील हा मुद्दा जर उचलून धरला तर एक नवीन अजून एक पर्व समोर येईल आणि सगळ्यांतर्फे. बघा लाडक्या ताईंनो, मी कधीच म्हणत नाही की फक्त मी एकटाच म्हणतो आणि माझ्यामुळेच सगळं चालू आहे, माझ्यामुळेच पैसे आले, मी सांगितलं होतं सरकारला म्हणून पैसे टाकले, असं कधी म्हणणार नाही. बघा सरकार जे करणार आहे त्यांची त्या गोष्टी ते करणार आहे. पण जर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रश्न विचारला, सगळ्यांनी मिळून जर माहिती त्यांना सांगितली तर या ठिकाणी होऊ शकतं. लक्षात घ्या मी काय म्हणतो, आता परत एकदा सांगतो लाडक्या ताईंनो, परत मी सरकारकडे एक मागणी मागतोय, ती म्हणजे मार्च महिन्याचे 2100 रुपये भेटावेत. 1,500 रुपयावर समाधान आम्ही मानणार नाहीत. लाडक्या ताईंनो, कोण कोण याच्याशी सहमत आहे? कुणाकुणाला 2100 रुपये पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1,500 रुपये तर तुम्हाला भेटणारच आहेत लाडक्या ताईंनो, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही. तुम्हाला मी अगोदरपासून पण सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. आपला कोणता पण व्हिडिओ जाऊन बघा, मागचा कोणता पण व्हिडिओ जाऊन बघा, आपण प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह बोलतो, सकारात्मक गोष्टी करत असतो, निगेटिव्ह कधी आपण बोलत नाही. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. पुढच्या 1 वर्षाचं नियोजन त्यांनी अगोदरच करून ठेवलेलं आहे. पण विषय काय आहे इथे? 2100 रुपयाचा विषय. लाडक्या ताईंनो, विषय आहे 2100 रुपयाचा. 1500 रुपये तर तुम्हाला सगळ्याला भेटणार आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. सगळ्याला माहिती आहे 1500 रुपयाचा हप्ता ते वाटणार आहेत. पण मार्च महिन्यापासून त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्या मंत्र्यांनी पण सांगितलं होतं, कोणत्या तुम्हाला मी दाखवतो, ते मंत्र्यांचे फोटो पण दाखवतो. त्यांनी सांगितलं होतं की मार्च महिन्यापासून 2100 रुपये भेटतील. सरकारने पण आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आलो तर आम्ही अर्थसंकल्पापासून 2100 रुपये देऊ. तर मार्च महिन्यापासून माझी अशी मागणी आहे सरकारकडे की बाबा या अर्थसंकल्पामध्ये, या बजेटमध्ये, कारण बजेट आज सुरू झालंय, अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झालंय, तर आजपासून जर अधिवेशन सुरू झालं, 10 तारखेपर्यंत अधिवेशन चालन किंवा ते सादर होणार आहे बजेट, तर लाडक्या ताईंना 2100 रुपये करावेत. लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला वाटते 2100 रुपये हवेत? बघा लाडक्या ताईंनो, हे बघा, हा दादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे. प्रत्येक वेळेस सरकारकडे मागणी मारतात. मागचे 5-6 महिने तुम्ही आपले बघितले असतील व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण चांगल्या गोष्टी सांगत आहेत. लाडक्या ताईंनो, सगळ्याला आनंद झालाय का? एक गोष्ट अगोदर तुम्हाला विचारतोय, बरं ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. सगळ्याला आता आनंद झालाय का? एक तारीख समोर आली आहे, 5 मार्च ही तारीख समोर आली आहे. 5 मार्च पासून तुम्हाला पैसे वाटप सुरू होणार आहे. तर सगळ्यांना आनंद झालाय का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. सर्व ताईंना आनंद झालाय का? सगळ्या ताई नाराज झाल्या होत्या, टेन्शन मध्ये आल्या होत्या, तर ताई सगळ्या ताईंना आनंद झालाय का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या ताईंनो. आणि 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून जर भेटले तर किती चांगलं होईल, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 2100 रुपये तुम्हाला सगळ्याला हवेत का? आणि याच्यामध्ये मी म्हणत नाही की 2100 रुपये लगेच मार्च महिन्यात पडतील तुम्हाला, पण जर आपण सगळ्यांनी मिळून, परत सांगतोय, मी एकटा म्हणत नाही तुम्हाला की मी एकटाच मी करणार आहे, मी एकटा म्हणलं की सरकार झुकणार आहे, असं होत नाही. आपण सगळ्यांनी मिळून जर एक गोष्ट केली, सगळ्या बांधवांनी एकत्र येऊन, सगळ्या ताईंनी एकत्र
येऊन जर सरकार पुढे मागणी मागितली की बाबा आम्हाला 2100 रुपये द्या, तर 100% तुम्हाला पैसे पुढे द्यावे लागतील. कारण सगळ्यांची या ठिकाणी ताकद लागली तर 100% या ठिकाणी इम्पॅक्ट पडतो. नक्कीच त्यांना या ठिकाणी मागणी मान्य करावी लागते. लाडक्या ताईंनो, कोण कोण माझ्याशी सहमत आहे, कुणाकुणाला 2100 रुपये हवेत पुढच्या महिन्यापासून, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. हा लाडका दादा, आणि सगळ्यांनी लाईक करा. सगळ्याला गुड न्यूज भेटले, सर्वांनी लाईक करायचे, जास्तीत जास्त लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचे. सरकार पुढे आपला हा व्हिडिओ जायला पाहिजे. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ सरकारकडे जायला पाहिजे. 2100 रुपये भेटायचेत आपल्याला. सगळ्याला 2100 रुपये जर हवे असतील, जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा, लाईक करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.